बोल यांच्याबद्दल बोल थोडं. बोलायला लावा की होय मामा, तुमचं वय किती म्हणलो? 70. आणि तुमचं? मग अजून अंगाला त्रास वगैरे होत नाही काय? मग त्यांचं तर 70 आहे ना. नाही होणार. उचलतंय अजून, उचलतंय अजून मी चांगलं एकदम. त्रास वगैरे काय नाही. अरे आजोबी खेळ करू, नाद नाही करायचा. त्रास वगैरे काय नाही. 5-6 महिने त्याला त्रास होणार की? कुणाला? गेले तर त्रास होईल. ते लात मारून आपणच लात मारतो बाजू. हा ते मग बघ आणि ही बघ शपथ काय खातात चपात्या निघाल. नाही, पण त्यांचं ते मारतीत बी भारी. बघ ना तुम्ही, त्यांना अख्खा दगड तुटला जवळ निम्म्यातून पूर्ण. टॅक्ट म्हणजे बघा ते बघ कसं टॅलेंट कसं म्हणायचं मामा. होय 65 वर्ष म्हणल्यावर मग काय म्हणणार. होय 70 वर्ष दगड फोडला म्हणल्यावर मग मेहनत केलं ना सगळे नातीला नाती झाले. बर नातीला नात अजून काम करताय, लग्नाला आले. अजून काम करताय. माझी नातू आहेत का नाही, हा 5-6 गाड्याचा मालक झाला बर नातू. आणि त्याच्या हाताखाली 20-25 माणसं आहेत. बर इंजिनियर 65 इंजिनियरला माल पोचवते. बर दगडाचा. नाही क्रिस्टियन खडी वाळू सगळं सप्लाय. हा 21-22 आता हे तुम्हाला एक दगड केवढ्यात जाते फोडायला? 20 लाख. बर हाय दगड म्हणून आता ते 50ला दिलं तर पण नको. हा मग तिथं ते दगड नाही जमत, ते लय कडक आहेत. त्याला वय ना सकाळी. हा बरोबर. हे चांगले आहेत का? बरेत का? हे बरं आहे. म्हणजे दगड जो फुटत नाही, जो नाही मग अंगाला काय जो दगड फुटत नाही तो चांगला का जो फुटतो तो चांगला? साहेब याच्यामध्ये जमिनीचा दगड निघाला ना लगेच ह्याला ताजा दगड द्या लगेच शिकल. होय मामा, ह्याच्यामध्ये जो दगड फुटत नाही तो चांगला का जो फुटतोय तो चांगला? तो चांगला अंगाला चालतो. बर आणि ते दगड कुठला चांगला आहे की जमिनीतला? त्याला पेट मारून ती सारखं मेहनत चालू आहे. ते या मुख्याला उठाबशा काढायला बसलं. चांगलं जागा असलं तरी 2-3 वाढवून दगड असला असं रवी त्याने ते दगड कुठून मी होतो त्या शेहला झागड्या का एका दिवसाला